रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। हातापायांना मुंग्या का येतात? 7 सोपे उपाय। क्रमांक 1, शरीरातील विशिष्ट भागामधील नस दबली गेल्याने सुद्धा हातापायाला मुंग्या येऊ शकतात। विशेषतः मान, खांदे आणि पायातील नस दबल्याने हाताला मुंग्या येतात। या उलट कंबर आणि पायातील नस दबल्याने पायाला मुंग्या येतात। क्रमांक 2, शरीरामध्ये विटॅमिन B12ची कमतरता असेल तरी देखील हातापायांना मुंग्या येतात। पचनाच्या समस्या, मळमळणे, थकवा जाणवणे ही सर्व विटॅमिन B12ची कमतरतेची लक्षणे आहेत। यासाठी आहारामध्ये दूध, चीज, अंडी, मासे या पदार्थांचा समावेश केल्याने विटॅमिन B12ची कमतरता दूर होते। क्रमांक 3, खूप वेळापर्यंत टायपिंग केल्याने किंवा मोबाईलसारखी उपकरणे हाताळल्याने मनगटाच्या नसा आकुंचित पावतात आणि याने हाताला मुंग्या येतात। क्रमांक 4, खास करून पायांना मुंग्या येणे हे मधुमेहाचे एक प्राथमिक लक्षण असू शकते। यामुळे पायांच्या तळव्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते आणि हळूहळू संपूर्ण पाय सुन्न पडतात। सुमारे 70% डायबिटीसच्या पेशंटमध्ये अशी लक्षणे दिसून येतात। रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने असे होते। हातापायांना मुंग्या येण्याबरोबरच सारखी राहून राहून भूक किंवा तहान लागत असेल तर हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षणे समजावे। क्रमांक 5, आपल्या शरीरातील एखाद्या शिरेवर अतिरिक्त दाब पडल्यास हातापायाला मुंग्या येतात। क्रमांक 6, तुमचे थायरॉईडचे प्रमाण वाढल्याने म्हणजेच हायपरथायरॉईडमुळे देखील हातापायाला मुंग्या येतात। क्रमांक 7, गरोदरपणामध्ये स्त्रियांच्या गर्भाशयाचा आकार वाढतो, वजन वाढते। यामुळे परिणामी पायांच्या नसांवर दाब पडतो आणि यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात। परंतु बाळंतपणानंतर ही समस्या आपोआप दूर होऊन जाते। क्रमांक 8, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने सुद्धा शरीराच्या नसा खराब होतात, मज्जातंतूचे नुकसान होते, परिणामी हातापायाला मुंग्या येऊ लागतात। क्रमांक 9, सतत बैठे काम करणाऱ्यांच्या हातापायावरील शिरेवर दाब पडून मुंग्या येतात। बऱ्याच वेळ मांडी घालून बसल्याने सुद्धा पायांच्या शिरेवर दाब पडून मुंग्या येतात। हा त्रास खास करून थंडीच्या दिवसातून जास्त जाणवून येतो। क्रमांक 10, आपली बसण्याची चुकीची पद्धत किंवा एखादी दुखापत झालेली असेल तर ही बाब हातापायांना मुंग्या येण्यासाठी जबाबदार ठरू शकते। चला जाणून घेऊया हातापायांना मुंग्या आल्यास कोणते घरगुती उपाय करता येतील। क्रमांक 1, 2 कप पाण्यात 1 छोटा चमचा दालचिनी पावडर टाकून तयार मिश्रण 2 मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित उकळवा। थंड झाल्यावर ते प्या। क्रमांक 2, आपल्या आहारामध्ये दूध, मांस, सोया मिल्क, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेले कडधान्य, अंडी, मासे या विटॅमिन B12 असणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा। क्रमांक 3, मुंग्या आल्यावर गरम पाण्याचा शेक द्या। क्रमांक 4, हातापायाला खोबरेल तेलाने हलका मसाज करा। याने रक्तप्रवाह वाढून मुंग्या निघून जातील। क्रमांक 5, बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका। शक्य नसेल तर मध्ये मध्ये थोडीशी हालचाल करत राहा। क्रमांक 6, सिगारेट, अल्कोहोल, गुटखा, तंबाखू अशा व्यसनांपासून नेहमीच दूर राहा। याने शरीराला बरेच अपाय होतात।
क्रमांक 7. जर दृष्टी अंधुक बनणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, चालताना तोल जाणे, बोलताना त्रास जाणवणे अशी लक्षणे हातापायांना मुंग्या येत असताना जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्या. क्रमांक 8. बरेच दिवसापासून हातापायांना मुंग्या येत असतील आणि त्यासोबतच हातापायांची ताकद कमी झाल्यासारखी वाटत असेल, अवसान गेल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.